4 एप्रिल 1672 समर्थांचे शिवरायांना पत्र। 4 एप्रिल 1672 रोजी समर्थ रामदासांनी शिवरायांना एक पत्र लिहिले। त्यात राजाच्या कर्तृत्वाचे गुणगान करण्यात आले होते। अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे, तजविजा करीत बसावे एकांत स्थळी। काही उग्र स्थिती सांडावी, काही सौम्यता धरावी, चिंता लागावी परावी अंतर्यामी। मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती धरावे, सुखी करूनी सोडावे कामाकडे। पाटवणी तुंब निघेना, तरी मग पाणी चालेना, तैसे सज्जनांच्या मना कळले पाहिजे। जनाचा प्रवाह चालिला म्हणजे कार्यभाग आटोपला, जन ठाई ठाई तुंबला म्हणजे खोटा। श्रेष्ठी जे जे मिळविले त्यासाठी भांडत बसले, मग जाणावे फावले गलिमासी। ऐसे सहसा करू नये, दोघे भांडता तिसऱ्यासी जय, धीर धरून महत्कार्य समजून करावे। आधीच पडला धास्ती म्हणजे कार्यभाग होय नास्ती, या कारणे समजती बुद्धी शोधावी। राजी राखिता जग, मग कार्यभागाची लगबग, ऐसे जाणोनी या सांग समाधान राखावे। आधी गाजवावे तडाके, मग भूमंडळ धाके, ऐसे न होता धक्के राज्यास होती। समय प्रसंग ओळखावा, राग निपटून काढावा, आला तरी कळवून द्यावा जनांमध्ये। राज्यामध्ये सकळ लोक सलगी देऊन करावे सेवक, लोकांचे मनामध्ये धाक उपजोंची नये। आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे। लोकी हिम्मत धरावी, शर्तींची तरवार करावी, चढती वाढती पदवी पावाल येणे। शिवराजास आठवावे, जीवित्व तृणवत मानावे, इह परलोकी रहावे कीर्ती रूपे। शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी। शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे। सकळ सुखांचा त्याग करून साधी जे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी असे। त्याहुनी करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष, या उपरी विशेष काय लिहावे।